सो चला चाललेलं आहे आता बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. सो इथे असा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि गर्दी क्राऊड एवढा आहे ना. असं वेगवेगळी रूप असतात, तर यावर्षी या बाप्पाचं रूप आहे लक्ष्मीचं. एक मोठा सिंह आहे, सिंहांवरती हा आधांतरी आहे. तर त्यामुळे हा कुठला गणपती बाप्पा आहे बघूया. हा आहे, आणि या बाप्पाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते काय आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल. बाहुली आहे ती मस्त नटून वगैरे आलेली आणि फोटो काढते, आणि इथे गर्दी बघा केवढी आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आलेलो आहे आता परेल वर्कशॉपच्या इथे आणि तिथे आपण गणपतीचं आगमन बघणार आहोत. मुंबईचे मानाचे आणि मोठे गणपतीचं आगमन आहे, ते आगमन बघायला आलेलो आहे. इथे आता गर्दी भरपूर आहे, तुम्हाला गर्दी दाखवून देतो एकदा बघा. तो रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे, रस्ता बघा पूर्ण ब्लॉक झाला आहे, गर्दी भरपूर आहे. गणपती बाप्पा एक आलेला आहे आणि हा थोडासा टर्न मारतोय, टर्न मारून आता इथे येईल. इकडे आल्यावर आपण बघून येऊ गणपती बाप्पा. तर आपण एका साईडला उभं राहून शूट करूया, कारण रस्ता जरासा ट्रॅफिकवाल्याने मोकळा गेलेला आहे आणि गाड्या ज्या आहेत त्या आता सुसाट येणार आहेत. आणि ते बाप्पा जो आहे हा हा जवळजवळ आपल्या येतोय, आणि आपण एका साईडला उभं राहून शूट करूया. आणि हळूहळू गर्दी वाढेल. आणि हा बाप्पा जो आलेला आहे तो गांधीनगरचा चिंतामणी आहे. या बाप्पाचं प्रभावळ जर तुम्ही बघाल तर मागे नंदी आहे, आणि चंद्रावरती शंकर आणि पार्वती बसलेले आहेत, आणि पुढे सिंहासनावरती आपला गणपती बाप्पा बसलेला आहे. सो असा हा गांधीनगरचा चिंतामणी आता एवढ्या लांब गांधीनगरला जाणार आहे. सो चला चाललेलं आहे आता बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. सो इथे असा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि गर्दी क्राऊड एवढा आहे ना, जबरदस्त क्राऊड आहे. आणि आता गणपती बाप्पा येतोय, सो आपण पुढे जाऊन बघून या गणपती बाप्पा कुठला येतोय ते. तर फायनली आपण परेल वर्कशॉपच्या गेटवर पोहोचलेलो आहोत, म्हणजेच कलागंध इथे आपण पोहोचलेलो आहोत. इथे बघाल तर गर्दी भरपूर आहे. जिथे बघाल तिथे पब्लिकच पब्लिक दिसते. सगळे क्रिएटर्स वगैरे सगळे जमा झालेले तिथे. आणि दरवर्षी बाप्पाचं जे रिव्हील आहे हे गेटवरती होतं. गेटवरतीच ताडपत्रीला होते आणि गेटवरतीच रिव्हील करतात. पण यावर्षी थोडंसं आतमध्ये कारखान्यात करतात. त्यामुळे झालंय असं की बाजूने लोकांना दिसत नाही, म्हणून सगळे पब्लिक आहे जी ती पब्लिक गेटच्या समोरच उभी राहिली, आणि त्यामुळे जो त्रास होतोय तो असा होतोय की गेटवरती पब्लिक जमा झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झाले, आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळे पोलिसांना ते ट्रॅफिक क्लिअर करायला पब्लिकला आत ढकलावं लागतंय. आणि आत ढकलल्यामुळे थोडासा आपल्याला बघा असा प्रॉब्लेम होतोय की आपल्याला शूट करायला प्रॉब्लेम होतोय. तर त्यातून पण आपण शूट करतोय. तर आता एक बाप्पा बाहेर येतोय आणि आपल्याला हात दिसलेला आहे थोडाफार. तर आता हा कुठला बाप्पा आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेलच. तर हा वाटतं हा काळा चौकीचा महागणपती आहे. आणि या गणपतीचं एक विशेष असं रूप असतं, म्हणजे दरवर्षी हा बाप्पा वेगवेगळ्या रूपात असतो. सो कधी शंकराच्या रूपात, कधी बाळकृष्णाच्या रूपात, कधी मल्हाराच्या रूपात, असं वेगवेगळी रूप असतात. तर यावर्षी या बाप्पाचं रूप आहे लक्ष्मीचं. तर त्यात तुम्ही बघू शकता की तर मागच्या दोन हातामध्ये तुम्ही बघाल तर कमळामध्ये एका हातात शंख आणि एका हातात सूर्य आहे. आणि हे कमळामध्ये दिलंय का, तर कमळ लक्ष्मीला आवडतं, प्रिय आहे, म्हणून ते कमळामध्ये आहेत. आणि एक पुढील जे आहे एका हातात धनानं भरलेला घडा आणि एक हात आशीर्वाद देणारा, असं बाप्पाचं रूप लक्ष्मीचं यावर्षीचं आहे. असं बाप्पाचं रूप यावर्षी आपल्याला बघायला मिळणार आहे. खाली एक मोठा सिंह आहे, सिंहांवरती हा आधांतरी आहे, म्हणजे बॅलेन्सिंग हा बाप्पा आहे. आणि एवढा मोठा बाप्पा असा उभं करणं जबरदस्त. आणि तुम्ही बघाल तर इथे सगळे कॅमेरे, मोबाईल सगळं दिसतंय या बाप्पाला. आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपायला सगळेजण सज्ज झालेले आहेत. आणि बघा की किती क्राऊड आहे, आणि या क्राऊड मधून आता वाट करत आता बाप्पा चाललेला आहे आपल्या काळा चौकीच्या मंडपात विराजमान व्हायला. सो बाप्पा हळूहळू पुढे चाललेला आहे, आणि हा तुम्ही बघाल पूर्णपणे बॅलेन्सिंग आहे. आणि मागून बघाल तर तुम्हाला असं कळेल की थोडीफार मुंबईचा राजा जो मागच्या वर्षीचा होता तसा तसा थोडाफार लुक तुम्हाला दिसेल. सो बऱ्याच जणांनी असं हे केलं की हा मुंबईच्या राजाची प्रतिकृती दिसते. त्याला आता बाप्पा निघालेला आहे. बाप्पा आपल्या मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. या बाप्पाचं आगमन जे आहे हे पारंपरिकरित्या होणार होतं, पण काही कारणास्तव म्हणजे एवढा क्राऊड आल्यामुळे आणि एवढं सगळी गर्दी झाल्यामुळे हे जे आगमन आहे हे इथे म्हणजे जो मार्ग आहे या मिरवणुकीचा आगमनाचा, तो त्या मार्गावरती न होता काळा चौकीमध्ये जिथे गणपती विराजमान होतो त्या एरियात सगळं जे पारंपरिकरित्या आगमन आहे ते तिथे होणार आहे. सो आपल्याला काही जाता येणार नाही, कारण आपल्याला उद्याची तयारी करायची आहे. सो आता बाप्पा निघालेला आहे. इथे एक मध्ये अशी सिग्नलला वाट केलेली आहे, रस्ता केलेला आहे की जेणेकरून
गणपती इथून लगेच दुसऱ्या मार्गाकडे जाऊ शकतात कारण फिरून यावं नाही लागणार ब्रिज खालून, म्हणून असा एक मार्ग गेला आणि तिथून आता बाप्पा निघालेला आहे. तर बाप्पा निघालेला आहे आपल्या मंडपाच्या दिशेने आणि आता आपण प्रतीक्षा करूया की पुढचा कुठला आपल्याला गणपती बघायला मिळतोय. सो आज संडे आहे तर संडेमुळे आज बरेचशे गणपतीचं आगमन आहे कारण संडेच्या दिवशी ट्रॅफिक थोडंसं कमी असतो त्याच्यामुळे आज संडेच्या दिसलेला आणि ते आपल्याला अजून एक बाप्पा दिसलेला आहे. तर आता आपण हळूहळू पुढे चालत जाऊया आणि हा बाप्पा कुठला आहे ते बघूया कारण आता सगळे बाप्पा जे ते मागच्या दिशेने काढतायत बाहेर, तर त्यामुळे हा कुठला गणपती बाप्पा आहे बघूया. हा आहे वलसाडचा सम्राट. आता हा वलसाडचा सम्राट बघा किती छान आहे, मोर आहे आणि मोरावरती विराजमान झालेला आहे असा बाप्पा आणि हा आता वलसाडला जाणार. म्हणजे यावर्षी बरेचसे जे बाहेरून गणपती जे आहेत ते यावर्षी आलेले आहेत. इथून बघतोय आपल्याला मगाशी गांधीनगरचा बघायला मिळाला, आता वलसाड आणि कालच्या दिवशी आपण बघितला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा महाराजा आणि आता हा वलसाड. आता एवढ्या लांब हा प्रवास करणार आहे. सो जबरदस्त, म्हणजे हे सगळं तुम्हाला इथे मुंबईतच बघायला मिळेल. तर बाप्पा आता निघालेला इकडून आणि वलसाडच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे बाप्पाचा. एवढ्या लांबचा पल्ला आता गाठायचा आहे. आता किती वाजता पोचतील काय बसतील माहित नाही आपल्याला, पण पुढे हळूहळू स्पीड पकडेल. तर असे आपल्याला गणपती बाप्पा आज बरेचसे बघायला भेटणार आहेत. बरेचशा गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि काही काही गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे आणि आपण परेल वर्कशॉपच्या गेटवर असल्यामुळे आपल्याला बघायला मिळेल. ते मागे बघा आता गणपती बाप्पा एक अजून एक येतोय. So आता हा कुठला आहे तो बघायला मिळेल. थोडासा लांब आहे आणि गर्दी बघा, हळूहळू त्या गणपती बाप्पाच्या दिशेने गर्दी पुढे चाललेली आहे. कुठलाही बाप्पा आला तर ही गर्दी सगळी त्या दिशेने जाते. आता आपण पण आता परेलवरनं लालबाग साईडला चाललेलो आहे. तर वाटेत आपल्याला किती गणपती बघायला मिळतात ते बघूया आपण. तर गणपती बाप्पा हळूहळू पुढे येतोय आणि असे जे कलर्स आहेत, गुलाल म्हणजे पूर्वी गुलाल उधळत बाप्पा यायचा आणि आता कलर्स जे फटाके आहेत क्रॅकर्स ते उडवतात. हा गणपती बाप्पा बघून बघा, मस्त छान अशी मूर्ती आहे, छान अशी प्रभावळ आहे मोठी आणि बाजूला रिद्धी सिद्धी बसलेले आहेत. सो खूप छान अशी मूर्ती आहे आणि या बाप्पाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते काय आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल कारण ते या बाप्पाच्या प्रभावळच्या मागे लिहिलेलं आहे की या बाप्पाचं काय वैशिष्ट्य आहे ते. सो बाप्पा असा पुढे आला आपल्याला की हळूहळू कळेल आणि हा बाप्पा आहे तो म्हणजे कोपर खेळण्याचा इच्छापूर्ती. सो या बाप्पाचं वैशिष्ट्य आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे. एवढी मोठी मूर्ती आता ही कोपरखाना आहे बघा, बाप्पा फुलाचा म्हणजे हा बाप्पा फुलांचा आहे. सो कोपरखानाचा इच्छापूर्ती बाप्पा फुलांचा निघालेला आहे आणि आता आपण लालबाग साईडला जाऊया. इथे आल्यावर आपल्याला बघायला मिळालं एक छोटीशी बाहुली आहे, ती मस्त नटून वगैरे आलेली आणि फोटो काढते आणि मस्त खूप उत्साह आहे तिच्यात, ती सगळ्यांना अशी पोज वेगवेगळ्या देऊन फोटो काढते. तर इथे आपण कई रोडच्या भारत माताच्या सिग्नलला आलेलो आहोत आणि इथे गर्दी बघा केवढी आहे. त्या गर्दीतून आपण थोडंसं वाट काढत बाहेर आलेलो आहोत कोपऱ्यावरती आणि कारण आतमध्ये एवढी गर्दी होती की ट्रॅफिक खूप जाम झालेला होता आणि त्यातून वाट काढणं म्हणजे मुश्किल होत होतं. आणि इथून बघा करे आणि इथून बघा काळा चौकीचा महागणपती निघालेला आहे आणि आता ही गर्दी थोडीशी हळूहळू कमी होत चाललेली आहे. तर आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवूया कारण आपल्याला निघायचंय फुल मार्केटला, परेलला आणि नंतर दादरला काही वस्तू घ्यायच्या आहेत. सो आपल्याला निघावं लागेल. तर ही गर्दी एवढी बघून मी एवढंच सांगू शकतो की या गर्दीत लहान मुलांना अजिबात आणू नका कारण लहान मुलं एकतर हरवण्याची आणि काही त्यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर मौल्यवान वस्तू ज्या आहेत तुमच्या त्या कधी आणू नका. जर आलाच तर एकटे या आणि सुरक्षित राहा आणि गर्दीपासून थोडंसं लांब राहिलं तर बरं आहे कारण इथे बरेचसे या गर्दीचा फायदा घेणारे पण असतात. तर आता इथून निघालेलो आहे कारण आपल्याला जायचं आहे परत फुल मार्केटला परेलला आणि परेलला फुल मार्केटला जाऊन फुलं घ्यायची आहेत कारण उद्या नागपंचमी आहे. नागपंचमीसाठी आपली सगळी तयारी करायची आहे, तर तयारी लवकर जावं लागेल आणि इथे गर्दी भरपूर आहे. गर्दी भरपूर असल्यामुळे काही व्यवस्थित करता येत नाही, व्यवस्थित बघता येत नाही आणि त्याचबरोबर जे हे काय असं घडेल, असं एवढी गर्दी येईल, एवढं सगळं क्राऊड येईल असं पोलिसांना माहीत नव्हतं. तर त्यामुळे नियोजन काही केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे खूप गर्दी झालेली आणि अशा ठिकाणी येताना कृपया लहान मुलांना आणि मौल्यवान वस्तू घेऊन येऊ नका कारण लहान मुलं हरवण्याची, मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया इथे घेऊन येऊ नका. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.